हॅलो, वेलकम बॅक टू प्रियांकाज व्लॉग. आणि आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते आहे. मुंबईवरून आल्यानंतर व्लॉग काही मी बनवायला घेतलंच नाही, कारण मला काय मूडच होत नव्हता व्लॉग बनवायचा त्यामुळे. आणि आता बघा आमची उर्वी. पुरे बोल, हाय बोल. हॅलो बोल तू. श्री स्वामी समर्थ बोल. अरे वा, मस्त रेडी झाली ग तू उर्वी. वा वा, छान छान. वॉच बघू तुझं वॉच. अरे वा, बापले किती भारी दिसतीये पिल्लू. कुठे चालली तू? शाळेत चालली ना? जाऊ आपण, थांब. उर्वी कधीच तयार झाली आहे शाळेत जाण्यासाठी, पण अजूनही ना मी ना वाट बघते, पाण्याच्या कॅनच्या गाडीची वाट बघते मी. आणि तिचं कधीच झालं की चल मम्मी चल मम्मी. तर ती जर गाडी निघून गेली ना तर मग मला परत पाणी वगैरे राहणार नाही प्यायला, म्हणून मी कधीची वाट बघते. पण अजून ती गाडी पण येत नाही आहे. तर म्हटले चला आता मी उर्वीला शाळेत सोडून येते, मग नंतर आली तर ठीक आहे. असा प्रॉब्लेम असतो कधी कधी माझ्या बाबतीत. तर काय झालं, स्वामी समर्थ प्रकट दिन आहे हे माझ्या लक्षात होतं, आणि त्याचबरोबर रमजान ईद पण माझ्या लवकर लक्षातच आलं नाही की ना रमजान ईदची सुट्टी पण असेल. तर मी काय केलं, माझा इतका मोठा पचका झाला ना की मी उर्वीला ना कॉलनीपर्यंत गेली, आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार आज रमजान ईदची सुट्टी असेल, आणि बाहेर पण इतकी शांतता होती. आणि मी विचार करत होते की आधी इतकी शांतता काय. नंतर माझ्या लक्षात आलं अरे उर्वी आज रमजान ईद आहे, आणि चल पटकन रिटर्न मी घरी आले. आणि असं माझा हे झालं. खरंच ना, असं कधी कधी डोक्यातच राहत नाही मी, असं माझ्या बाबतीत घडत असतं. तर चला आता असो. तर ना हे खूप मला हसायला आलं माझ्यावरती नंतर मला. आणि काय झालं, माझा नेमका रिचार्ज संपला होता, आणि मॅडमनी मेसेज केला होता, आणि रिचार्ज संपला, माझा डेटा वगैरे चालू नव्हता, त्यामुळे मला मेसेज वगैरे पण काही बघता आली नाही. मग म्हटले आता जाऊ द्या चला. कधी कधी असं होतं माझ्या बाबतीत. तुमच्या बाबतीत होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आज मी ना तुम्हाला एक महत्त्वाचे ना हे सांगते की यूट्यूबवरती ना मला तर यश मिळालं, आणि त्याचबरोबर मी व्हायरल पण झाली. व्हायरल कशी झाली, माझे खूप जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना, तर ते त्यांना 10-10, 12-12, 15-15 हजार असे व्ह्यूज आलेले आहेत. आणि शॉर्ट्सला एवढे 10-15 हजार, 20 हजार शॉर्ट्सला व्ह्यूज येणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे. हे तर आपल्या एका यूट्यूबरला तर माहितीच आहे की इतके व्ह्यूज यायला किती आपल्याला मेहनत घ्यावी लागते, आणि आल्यावर किती आनंद त्या गोष्टीचा होतो, आणि त्यामधूनच आपण किती लवकर व्हायरल होतो असं. तर मी खूप खुश होती, आणि ना म्हटले चला आपण आपल्याला इतके व्ह्यूज आलेत शॉर्ट्सला, आणि आपण म्हणजे चला व्हायरल झालो आहोत. आणि व्हायरल होण्याबरोबरच तर मला यश पण मिळालं. आता यश कसं, तर बघा माझं चॅनल 1 वर्षाचा आहे, आणि ना मला खूप छान रिस्पॉन्स आता येतो आहे, चॅनल ग्रो होतो आहे, आणि व्ह्यूज पण छान येत आहेत, आणि ऑर्गॅनिक आहे ना सबस्क्रायबर पण वाढत आहेत. म्हणजे 2-2, 3-3, 4-4 एका लॉगला मला ऑर्गॅनिक सबस्क्रायबर मिळत आहेत. आणि कसं आहे, यूट्यूबवरती ऑर्गॅनिक सबस्क्रायबरच हे मेन गोष्ट असते. तुम्हाला तर माहितीच आहे जे यूट्यूबवरती आहेत त्यांना. त्यामुळे ना मला असं वाटतं की यूट्यूबवरती मला अर्थ यश तरी मिळालेलं आहे असं मी समजेल. आणि कसं आहे, आपण ना मनुष्य व्यक्ती ही अशी आहे ना की म्हणजे किती समाधानी नसते तिला किती जास्त भेटलं किंवा कमी भेटलं तरी ती समाधानी नसते. पण मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप समाधानी आहे, आणि जितकं मला भेटतं आहे ना त्यात मी खूप समाधानी असते. मग ती यूट्यूब असो किंवा मग कुठलीही गोष्टी असो, पैसे असो किंवा काही एन्जॉयमेंट असो किंवा खाणं असो, पिणं असो, काही घेणं देणं असो, काहीही असो, मी त्यात खूप समाधानी असते. कारण मला असं वाटतं की अरे यार, मला हे भेटलं आहे ना हेच खूप आहे. आणि मला असं वाटतं की जे यूट्यूबवर ते आहे ना, जे काम करत आहेत, तर मी त्यांना एक नक्की सल्ला देईन की ना तुम्हाला जितकं यश मिळतं आहे किंवा जितकं तुम्ही हे करतायत ना त्यात तुम्ही ना समाधानी राहा, आणि एक म्हणजे यूट्यूबवरती काम करत राहा. तुम्ही नक्की एक दिवस ना व्हायरल व्हाल, आणि ना यशस्वी तर नक्कीच होणार आहात.
यश माझं मी असं समजते की मला अर्ध यश मिळालेलं आहे. कारण चॅनल ग्रो होणं, ऑर्गॅनिक सबस्क्रायबर मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती फार सहजासहजी मिळत नाही. आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. फक्त आपण म्हणत राहिलो की मला व्ह्यूज येत नाही, काही नाही, आपण कामच नाही त्यावरती केलं तर असं नाही चालणार. आपण त्यावरती कंटिन्यू काम केलं पाहिजे आणि ना पेशन्स पण त्याबरोबर ठेवले पाहिजे. जर पेशन्स ठेवले ना नक्कीच, आणि पेशन्स बरोबर कन्सिस्टन्सी पण ठेवली पाहिजे, तेव्हाच आपण कुठे जाऊन एक दिवस यश पूर्णपणे आपल्याला यश मिळणार आहे यूट्यूबवरती आणि आपण म्हणजे पुढे जाणार आहोत. फक्त आपल्याला इथे यूट्यूबवरती कामाची गरज आहे. जसं आपण ऑफिसमध्ये जॉबला जातो, म्हणजे काही लोक जॉबला बाहेर काम करतात, त्यांना जसं महिन्याला चांगला पगार येतो किंवा काही, तसंच यूट्यूबच्या बाबतीतही आहे. आपण जसं काम दाखवू, जसं करू, त्यावरच आपलं यूट्यूबवरती आपलं आपण ग्रो होणार आहोत आणि आपल्याला चांगले पद्धतीने पैसे मिळणार आहे. तर हेच मला सांगण्याचा हेतू होता तुम्हाला, की तुम्ही फक्त डिमोटिवेट न होता काम करत राहा. मी पण कधी कधी डिमोटिवेट होते, पण मग मी सगळं बाजूला ठेवून परत एका नवीन दिवसाला, नवीन व्लॉगला सुरुवात करत असते. कारण मला माहिती की ते पेशन्सशिवाय काही नाही आणि कन्सिस्टन्सी ठेवल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आहेत. आता जितकं मला व्ह्यूज आले शॉर्ट्सला वगैरे, तितक्या मला सबस्क्रायबर वगैरे देखील आत्तापर्यंत मिळालेले आहे. त्यामुळे मी समाधानी आणि आता मी पुढेही असं काम करत राहणार आहे. तर ठीक आहे, असंच माझं म्हणणं होतं तुम्हाला सगळ्यांना, की तुम्हीही असं काम करत राहा, तुम्हालाही नक्की यश मिळेल एक दिवस. कमा वेळेत ना मी उर्वीचा असा अभ्यास घेत असते आणि आता तिला नवीन नवीन काही ना काही शिकवत असते. तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा आणि ह्याच हेतू होता माझा. चला, मी आता लॉगला ना इथेच एंड करते. तोपर्यंत बाय बाय आणि भेटूया पुढच्या लॉगमध्ये. टेक केअर. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझे ब्लॉग असे पुढे शेअर करत राहा.